आता 2025 आहे. भारत जगातील फास्टेस्ट ग्रोईंग मेजर इकॉनॉमीजपैकी एक आहे. किमान हेडलाईन्स तरी असंच सांगतात. पण जरा बाहेर जाऊन बघा. एखाद्या शॉप ओनरला विचारा, एखाद्या सॅलरीड एम्प्लॉईला विचारा किंवा त्या यंग ग्रॅज्युएटला विचारा जो रोज रेझ्युमेस पाठवत आहे. तुम्हाला एक वेगळीच कथा ऐकायला मिळेल. किमती जास्त वाटतात, नोकऱ्या मिळणं अवघड झालंय, सेव्हिंग्स कमी होत चालले आहेत आणि आयुष्य जरा टाईट वाटायला लागले. मग आज आपण एक अनकम्फर्टेबल प्रश्न विचारणार आहोत. जर भारताची इकॉनॉमी बूमिंग आहे तर रोजचं आयुष्य तसं का वाटत नाही? ही पेसिमिझम नाही, हा नंबर्स आणि रियालिटीमधला गॅप समजून घेण्याचा प्रयत्न आहे. GDP सगळ्यात जास्त बोलला जाणारा नंबर. GDP म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, देशात तयार होणाऱ्या गुड्स आणि सर्व्हिसेसची एकूण व्हॅल्यू. जगाशी तुलना केली तर भारताची GDP ग्रोथ स्ट्रॉंग दिसते. गव्हर्नमेंट ते हायलाईट करते. इन्व्हेस्टर्स ऑप्टिमिस्टिक आहेत. इंटरनॅशनल रिपोर्ट्स भारताची स्तुती करतात. पण GDP एक अपूर्ण मोजमाप आहे. तो सांगतो की इकॉनॉमी किती वेगाने वाढतेय, पण फायदा कोणाला होतोय आणि रोजचं आयुष्य कसं आहे हे सांगत नाही. GDP वाढू शकतो जरी लाखो लोकांना स्वतःचं आयुष्य आधीपेक्षा कठीण वाटत असलं तरी. रस्ता बांधला, GDP वाढतो. फॅक्टरी जास्त उत्पादन करते, GDP वाढतो. महागाईमुळे खर्च वाढतो, GDP तरीही वाढतो. पण GDP हे प्रश्न विचारत नाही. उत्पन्न वाढलं का? नोकरीची सुरक्षा वाढली का? जीवनमान सुधारलं का? तो फक्त एकच प्रश्न विचारतो, पैसा फिरला का? आणि हो, भारतात पैसा फिरतोय, पण सगळीकडे समान नाही. वरून स्ट्रॉंग, आतून फ्रेजाईल इकॉनॉमी. भारताची ग्रोथ प्रामुख्याने येते मोठ्या कंपन्यांकडून इन्फ्रास्ट्रक्चर स्पेंडिंगमधून, फॉर्मल सेक्टरमधून. बिग कंपनीज एक्सपॅन्ड करत आहेत, प्रॉफिट्स वाढत आहेत, बॅलन्स शीट्स मजबूत आहेत. पण स्मॉल बिझनेसेस जे भारतात सर्वाधिक रोजगार देतात, हाय कॉस्ट्स, टाईट क्रेडिट आणि कमी मार्जिनशी झुंज देत आहेत. इकॉनॉमी वरून मजबूत दिसते पण आतून नाजूक आहे. इन्फ्लेशन सगळ्यांना सारखं लागत नाही. ऑफिशियल इन्फ्लेशन कंट्रोलमध्ये दाखवली जाते, पण जो माणूस किराणा खरेदी करतो त्याला वेगळीच महागाई जाणवते. कारण श्रीमंतांसाठी फूड खर्च कमी टक्का असतो, मध्यमवर्ग व गरिबांसाठी फूड मोठा खर्च असतो. सॅलरी 6% वाढते, रेंट 10%, फूड 8%, एज्युकेशन 12%. पेपरवर ठीक, रियालिटीमध्ये नुकसान. जॉब्स सगळ्यात मोठा डिस्कनेक्ट. भारताची ग्रोथ आता कॅपिटल इंटेन्सिव्ह झाली आहे. मशीन्स आणि ऑटोमेशनमुळे उत्पादन वाढतंय, पण मास हायरिंग होत नाही. फॅक्टरीज कमी वर्कर्समध्ये जास्त उत्पादन करतात. टेक कंपनीज स्केल करतात, पण तितक्या नोकऱ्या तयार करत नाहीत. GDP वाढतो, पण जॉब्स मागे पडतात. म्हणून लोक म्हणतात, इकॉनॉमी ठीक आहे, पण माझं आयुष्य नाही. इन्फ्रास्ट्रक्चरवर सरकारी खर्च वाढलाय. रोड्स, रेल्वेज, कॅपिटल प्रोजेक्ट्स हे आवश्यक आहे, पण हे बॉरोईंगवर आधारित आहे. डेप्ट सुरुवातीला दिसत नाही, पण पुढे इंटरेस्ट पेमेंट्स वाढतात. बजेट टाईट होतो. हेल्थ, एज्युकेशन, वेलफेअरसाठी कमी पैसा उरतो. ही फ्युचरकडून उधार घेतलेली ग्रोथ आहे. आज भारताची ग्रोथ मुख्यतः हाय इन्कम हाऊसहोल्ड्सवर अवलंबून आहे. वरचा वर्ग खर्च करतोय, पण सामान्य लोकांचा रोजचा खर्च कमजोर आहे. ही धोक्याची घंटा आहे. फायदा नंतर, त्रास आधी. GST, डिजिटायझेशन, बँकिंग इंटिग्रेशन लॉंग टर्ममध्ये चांगले आहेत, पण शॉर्ट टर्ममध्ये इनफॉर्मल वर्कर्स आणि स्मॉल बिझनेसेसवर ताण आला. GDP सुधारला, पण लाईव्हलीहूड सिक्युरिटी कमी झाली. जगभर भारताची स्तुती होते. इन्व्हेस्टर्स ऑप्टिमिस्टिक आहेत, पण देशांतर्गत तरुण अनसर्टन आहेत. मध्यमवर्ग दबलेला आहे. स्मॉल बिझनेसेस असुरक्षित आहेत. नॅरेटिव्ह आणि वास्तवामधला हा गॅप डिस्ट्रस्ट निर्माण करतो. भारत फेल होत नाहीये, पण ग्रोथ मॉडेल अपूर्ण आहे. इकॉनॉमी फास्ट ग्रो करू शकते आणि तरीही स्लो वाटू शकते. खरा प्रश्न हा नाही भारत ग्रो करतोय का. खरा प्रश्न आहे, ही ग्रोथ कोणासाठी आहे आणि किती काळ टिकणार आहे.